गुहागरच्या सभापतीपदी आज तुमची निवड झाली, पहिली प्रतिक्रिया. खरं तर माझी सभापती जी निवड झालेली आहे त्यासाठी मी प्रथमतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि माझे मार्गदर्शक आदरणीय राजापूरचे आमदार किरण भैया सामंत यांचे मी प्रथमतः सर्वदा आभार मानतो, कारण त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. मला या ठिकाणी निवडणुकीची संधी जी आहे ती दिली. मी निवडून आलो. त्यानंतर मला एक मोठी जबाबदारी म्हणून माझ्या सभापतीपदी जी आहे ती निवड केलेली आहे आणि गुहागरच्या विकासासाठी माझं नाव पुढे जे आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि आम्ही सर्व सदस्य एक दिलाने एक मतानं आम्ही या ठिकाणी काम करू आणि गुहागरचा एक नवी दिशा, नवी ओळख जी आहे ती गुहागरला मिळवून देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. याच्या अगोदर काय झालं याच्यासाठी आम्ही या ठिकाणी मागचं काही जे आहे ते काढत बसणार नाहीये, कारण नव्यानं सुरुवात जी आहे ती पुन्हा करावी लागणार आहे गुहागरच्या एकूणच विकासासाठी. कारण आपण बघायला गेलो तर गुहागरमध्ये अनेक समस्या ज्या आहेत त्या आजही सुटलेल्या नाही आहेत. म्हणजे अगदीच रस्त्यांचे असतील, पाणी असेल, वीज असेल, या सगळ्यांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही एक दिलाने एक मतानं काम करू आणि मी या सगळ्यासाठी आमचे रत्नागिरीचे पालकमंत्री जे आहेत उदयजी सामंत यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं जे आहे ते काम करू. आम्ही युती म्हणून लढलो होतो, युती म्हणून देखील काम करू. त्याचबरोबर आमचे गुहागरचे माजी आमदार विनयजी नातू साहेब आहेत, ते देखील आम्हाला या दरम्यान मार्गदर्शन मिळेल आणि एक दिलाने एक मतानं आम्ही या ठिकाणी काम करू. आणि माझी निवड जी आहे ती या सर्व जनतेच्या ह्याच्यामुळे झाली आणि त्यामुळे मी सर्व जनतेचा प्रथमतः आभार मानतो, कारण त्यांनी संधी दिली म्हणून मी आज या खुर्चीवर बसलेलो आहे.